ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आणि याच ठिकाणी खासदार आमदार यांची बैठक झालेली आहे। आपल्या उमेदवाराच्या देखील चर्चा या ठिकाणी कुठेही उमेदवाराच्या नावासंदर्भामध्ये चर्चा झाली नाही। आपल्याला कल्पना आहे, आज आमचे नेते वरिष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार कालच त्यांची डेथ झालेली आहे। ते आज आमच्यामध्ये नाही आहेत, काही थोड्याशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना आज सावटण्यात ठेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि म्हणून सगळेच भाजपचे सगळेच जिल्हाभरातले कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आलेले होते आणि इथे आल्यानंतर मग मी चहाला आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो। त्या संदर्भात कुठेही उमेदवार ठेवण्याच्या संदर्भामध्ये किंवा विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठे आमची बैठक झालेली नाही। जळगावचा किंवा नाशिकचा जळगाव नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे। ज्या त्या ठिकाणी सगळेच मागत आहेत। संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत, पण मला वाटतं आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सिल्लोडमध्ये आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल। 40 आमदार जे आहेत शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे, रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे। रोहित पवारांना नेहमी स्वप्न पडत असतात, ते रोज काही ना काही सांगत असतात, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही सध्या। सिल्लोडमध्ये एक मेळावा पार पडला शिवसेनेचा एक मेळावा कोणी तिकीट मागावं कोणी मागू नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याने तो मागावा, पण अंतिम निर्णय आमचे पक्षनेतेच त्या ठिकाणी घेतील। राज्यातला तिढा सुटत नाही विधान परिषदेचा म्हणून उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये हा सगळा तिढा सुटेल असं सांगितलं जाते। मला नाही वाटत माननीय उपमुख्यमंत्री दिल्लीला कशासाठी गेले काय गेले, पण मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील। इथेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतील। नाशिकच्या कारागृहामध्ये जामिनावर सुटलेल्या कैद्यासोबत कर्मचाऱ्यांनी दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नाही, गंभीर आहे। असं जर असेल कुठे केलेलं आहे, पार्टी कुठे केली? मध्यवर्ती कारागृहामध्ये नाशिक आतमध्येच आतमध्ये नाही, या संदर्भात मला माहिती नाही, पण असं जर असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल आणि अतिशय कडक अनुशासन कठोर कारवाई संबंधित कर्मचाऱ्यांवर होईल। भूमिका आहे आपली आणि 17 जागा आहेत, त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा आम्ही तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे। 6 लोक मिळून आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे। मग आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदेसाहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि अगदी समन्वय ठेवून राखून त्या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले, काही एकमत झाल्याची देखील चर्चा आहे, काही ठोस या बैठकीतून समोर आले नाही। मला असं वाटतं दिल्ली जाणं उपमुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात आणि कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही। जळगाव पाटील यांचे सुपुत्र जे आहेत ते देखील मैदानात असल्याची चर्चा आहे। काय वाटतं, जळगावसाठी पेज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर निर्माण नाही? गुलाबभाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे, गुलाबभाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकडची मागणी केलेली आहे। ही वस्तुस्थिती आहे, पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल, त्यानंतर मग तिकिटाचं वाटप होईल। काँग्रेस जनता पार्टीची काँग्रेस जनता शिंदे जे आहे ते 7 जागांची मागणी करतात, नाशिक व जळगाव 2 जागा मागतात। मला वाटतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय ते आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री आमच्या वहिनी त्या ठिकाणी बसून निर्णय करतील। अतिशय मी पुन्हा सांगतो की समन्वयाने सगळा हा विषय सुटणार आहे। या संदर्भाने मागणी तर सगळेच युती असली महायुती असली की आम्ही मागणी सगळेच करतो, पण मला असं वाटतं की शेवटी अंतिम निर्णय तिन्ही नेते मिळून घेतील आणि हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये सुटेल। काँग्रेस जनता पार्टी जी आहे तिला अण्णा हजारेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे। अण्णा हजारे म्हणतात की आता लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करावं लागेल। ठीक, मला की सदा जेव्हा की माहिती कुठं अण्णा काय म्हणाले काँग्रेस जनता पार्टी पण मी अण्णांची लवकरच भेट घेणार आहे। बरेच दिवसापासून माझी त्यांची भेट नाही आहे, मी त्यांना अधूनमधून नेहमी भेटत असतो, पण गेल्या वर्षभरापासून माझी त्यांची भेट नाही। मी बहुतेक या 1-2 आठवड्यामध्ये अण्णांची भेट घेणार आहे। गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जे आहे यांना तिकीट्स नाही मिळाली तर भाजपच्या वतीनं त्यांना लढवण्याची देखील तयारीची चर्चा आहे। तसं माझ्या कानावर अजून काही नाही, तसा विषय पण कुठे नाही, तसं कोणी म्हटलेलं पण नाही आहे। ते त्यांच्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मागता आहेत। आमचं 25 वर्षापासून इथे आमचा आमदार या ठिकाणी 30 वर्षापासून आमचेच आमदार आहेत, भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की जागा भाजपलाच मिळाली पाहिजे। अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही आहे, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, कारण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा
आम्हीच लढतो आहोत, आम्ही निवडून येतो आहोत. बंडखोरी लक्षात घेऊन बंडखोरी लक्षात अनेक जुने कार्यकर्त्यांना असेल त्या शिवाय अनेक लोकांची मागणी आमच्याकडे 10 लोक मागत आहेत आमच्याकडे. भाऊ, वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. वांद्रे गरीबनगरमध्ये हो. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची हो. कारवाई झाली. हो. महायुतीच्या नेत्यांनी त्या कारवाईचं समर्थन केलंय. हो त्याचा ते केलं पाहिजे. आता शहरं वाढत आहेत, नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा आहे, तिथे लोक विरोध करत आहेत. पण शहरं वाढत आहेत, वाहनं वाढत आहेत. एकीकडे तुम्ही म्हणतात की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट किती खराब झालेलं आहे, किती वेळ लागतो आहे, किती ट्रॅफिक जाम होतं आहे, आणि अतिक्रमण काढलं की लगेच ते का काढलं हे प्रश्न तुम्ही विचारतायत. आता तुम्ही सरकारी जागेवर सर्रास रस्त्याने जर अतिक्रमणं केली तर मला वाटतं ती एक दिवस काढावी लागणार आहे. वाढती लोकसंख्या, वाहनाची संख्या किती वाढते हे आपण बघतात. आणि मग आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे की नाही, का सगळ्या दूर फक्त अतिक्रमणच करायची आहे. भाऊ, पण अनेक कुटुंब जे आहेत ते बेघर झाले, मग त्यासाठी काय काय करायचं? पाठपुरावा करणार आहे का आपण? मग काय करायचं? त्यांना काही पर्यायी जागा उद्या आता सगळे राज्यातले लोक मुंबईमध्ये बसून गेले रस्त्यावर, मग काय करणार? कारवाई कोणीच करणार नाही. मला वाटतं ज्यांचं नियमानुसार आहे त्यांना कोणी हात लावणार नाही. पण दररोज जर झोपडपट्ट्या वाढत असतील, दररोज लोक रस्त्यामध्ये जाऊन बसत असतील, त्यांचं करायचं काय? मग तुम्ही एकीकडे मुंबईचं ट्रॅफिक जाम झालं की तुम्ही सांगणार काय तुम्ही मुंबईकडे लक्ष देत आहे, काय करतात, पुण्यामध्ये काय करतायत, नाशिकला काय करतायत. पण मला वाटतं दिवसेंदिवस अनेक पेट्रोल पंप बंद आहे, शेतकऱ्यांना मोठ्या पेट्रोल अडचणी- डिझेलची कुठेही समस्या नाही. मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500, 1000 बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये तर कॅनसुद्धा मिळत नाही विकत, एवढं शॉर्टेज त्या कॅनचंही झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या वेळेमध्ये या महिन्यात जेवढं पेट्रोल डिझेल विकत गेलेलं होतं त्याच्यापेक्षा 25% मागणी जास्त झालेली आहे. 25% मागणी. आता कसं काय एवढं पेट्रोल डिझेल कसं काय लागतं आहे? पण आता सध्या पेट्रोल डिझेलचं युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500, 1000 लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले बहुतांशी लोक, 80% लोक आता ब्लॅकमेल करायसाठी उतरलेले आहेत. कोणी पोरांना धरायचं, महिला धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे, आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे. जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल, पेट्रोल हे मिळतं आहे. पण फक्त साठेखोरी आणि त्याच्यामध्ये ते करून काही लोक जे आहेत धंदेवाईक ते ब्लॅकमेल करतायत. हे नाही झालं तर कुठेही तुटवडा नाही. काही लोक खरं आहे. मध्ये बघितलं तर रात्री शेतकरी मुक्कामी थांबलेले होते रांगेमध्ये कॅनला घेऊन. नाही खरं आहे. काही लोकांमुळे ज्यांनी अगदी धंदाच मांडलेला आहे या विषयाचा. मी तुम्हाला आता माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवतो आहे. ते लहान लहान पोरांना उभं करून दिलेलं आहे. काय त्यांचा संबंध आहे डिझेलशी? काही डिझेलशी कुठे त्यांचा संबंध नाही आहे. पण लहान लहान मुलं, अतिशय गरीब घरातले, मग आम्ही सगळ्यांना ओळखतो, काही महिला गरीब रोजंदारी करतात, त्यांनासुद्धा उभं करून टाकलं लाईनीमध्ये. त्यासाठी त्यांना डिझेलचं कामच नाही आहे. पण काही ठराविक लोक ते पाठवतात, त्यांना 100 रुपये देतात, ती कॅन ताब्यात घेतात, तीच 1.5 भावाने विकतायत. हे योग्य नाही मला असं वाटतं. त्यामुळे शॉर्टेज आहे, कृत्रिम शॉर्टेज आहे. तसं खरं म्हणजे कुठेही डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज नाही. मागच्या वर्षी जेवढं डिझेल गेलं त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त, 25% जास्त डिझेल हे यावर्षी लोक घेत आहेत. मग कुठे चाललं आहे डिझेल एवढं? त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे. झाला असेल त्याच्याबद्दल ठीक आहे. पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, त्यामुळे त्यांचा वाद झाला असेल. त्याचे वरिष्ठ नेते आहेत शिंदेसाहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील. पेट्रोल डिझेलची समस्या दिवसेंदिवस